प्रबोधनकार ठाकरे परवडणार नाहीत. परवडणार नाहीत म्हणजे काय? मग आपल्याला कोण परवडणार आहे? पुरंदरे परवडणार आहेत का? तुम्ही ज्या व्यक्तीची एवढी बाजू घेऊन अगदी आपल्या आजोबांच्या विचारांना तुम्ही नाकारत आहात, याचं कारण काय? सर्वांना जय भारत. मी प्राची दुधाने. आज पुन्हा एकदा आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून जे वैचारिक वारसा हे प्रबोधनात्मक जे सदर आपण घेत आहोत त्यामध्ये मी आपला सर्वांचं स्वागत करते. गेल्या मागच्या 4-5 दिवसापूर्वी माननीय राज ठाकरे जे आहेत यांनी जी पत्रकार परिषद पुण्यात घेतली होती, त्या अनुषंगाने काही विचार आहेत, काही प्रश्न आहेत. पत्रकार परिषदेमध्ये जे त्यांनी विचार मांडले आहेत त्या अनुषंगाने उपस्थितांनी निर्माण झालेले आहेत, तर ते आपण इथे मांडणार आहोत. त्या सुरुवातच जी राज ठाकरेंनी ह्या पत्रकार परिषदेची केली होती की त्यांच्याकडे कुठलाही विषय नव्हता, पण पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ मागितला होता आणि त्याच्यातनं ही पत्रकार परिषद उभी राहिली होती असं त्यांचं मत आणि म्हणणं होतं. आणि एक विषय त्यांनी दिला की त्या पत्रकार परिषदेपासून 3-4 दिवसापूर्वी जी काही त्यांनी वक्तव्य केलं होतं चॅनलच्या माध्यमातून, त्यावरतीच प्रश्न विचारावेत असं त्यांनी एक आव्हान तिथे उपस्थित पत्रकारांना केलं. आणि निश्चितच तो विषय जे पुरंदरे आहेत त्यांच्याबाबतचा होता. आणि त्यांच्या वक्तव्यावरती माननीय शरद पवारांनी त्यांना एक वडीलधारा सल्ला जो त्यांना दिला होता की आपण आपले आजोबा जे आहेत प्रबोधनकार ठाकरे, त्यांचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही वाचा. आणि खरं तर हे जिव्हारी लागल्यामुळे कदाचित राज ठाकरेंनी ही परिषद घ्यायची ठरवली असेल, पण त्यांना ते काही सांगणं त्यांना ते जमलं नाही. कारण त्यांच्याकडे असं काही विषय तो नव्हता ते मांडण्याचा आणि बोलण्याचा. हे त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट रूपाने सुरुवातीलाच दिसून आलं. बोलण्याच्या ओघात ते जसे म्हणाले होते तसं बरंच काही ते बोलून गेले आणि बरंच काही त्यांनी पुन्हा एकदा नवीन विषयांना त्यांनी एक तोंडवादाला त्यांनी फोडलेला आपल्याला या माध्यमातून दिसत आहे. आणि कुठलाही मुद्दा ह्या अनुषंगाने मी माझ्या मनाने मी बोलणार नाही. जे काही राज ठाकरेंनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलं होतं, जे काही ते बोलले होते, त्या मुद्द्यांवरतीच मी माझ्यासमोर इथे लिहून ठेवलेलं आहे, त्यातूनच मी वाचणार आहे. त्याच्यामुळे कुठेही राजकीय द्वेष आहे किंवा त्यांच्याबद्दल मला काही मनामध्ये माझ्या राग आहे म्हणून मी इथे बोलतीये आणि एका ठराविक पक्षाची किंवा महाविकास आघाडीची बाजू किंवा त्याच्या नेत्यांची बाजू मला इथे घ्यायची आणि मांडायची आहे, त्यांना डिफेंड करायचे म्हणून मी इथे अजिबात बसलेली नाही. पण जे विचार राज ठाकरेंनी ह्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि ते 3-4 वेळा मला असं वाटतं की त्या माध्यमातून ते बोलले की जनतेला समजलं पाहिजे, खरं काय आहे हे त्यांना समजणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा जो काही उद्योग आम्ही सुद्धा जो जागृती न्यूजच्या माध्यमातून आम्ही उभा केलेला आहे, जे प्रबोधनात्मक विविध सदर इथे मान्यवर हे उपस्थित करतात, हे सुद्धा निश्चितच सर्वसामान्य जनतेवरती ही जी प्रभावी ह्या नेत्यांचं आणि नेतृत्वांचं जे काही असं वक्तव्य असतं आणि त्याच्यातून समाजामध्ये जी काही एक विचारधारा एक पसरते आणि त्याच्यातून सामाजिक तेढ जे निर्माण होतात, तर हे होऊ नये त्याच्यामागचा हा प्रमुख निश्चितच हेतू आमचा आहे आणि असतो. तर आज जी ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती त्याविषयी काय बोलणार आहोत आपण? तर सुरुवात जी राज ठाकरेंनी केली ती निश्चितच त्यांनी सांगितलं की मी प्रबोधनकार ठाकरे सुद्धा वाचलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण सुद्धा वाचलेले आहेत. तर त्याबद्दल मी मनापासून राजसाहेब ठाकरे यांचे अभिनंदन करते. आणि खरंच त्यांनी जे वाचले आहेत तर त्या अनुषंगाने त्यांनी जर ते विचार एक नेता म्हणून जर समाजामध्ये देण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला तर ते फार महत्त्वाचं राहील त्या अनुषंगाने असं मला तरी वाटतं. आणि यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचा एक राजकीय मुद्दा त्यांनी इथे मांडलेला आहे की जातीय तेढ निर्माण करणं आणि त्याच्यातून राजकारण उभं करणं हे एका विशिष्ट पक्षाने 1999 सालापासून म्हणजे राष्ट्रवादी आणि शरद पवार यांनी हा जो काही एक ट्रेंड आहे राजकारणाचा हा त्यांनी आणला आहे असं राज ठाकरे म्हणत आहेत. पण मला फार दुःख होतं आहे खरं तर हे इथं बोलताना की राज ठाकरे हे अनेक वर्षांपासून राजकीय प्रवाहात आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला होते तेव्हा शिवसेनेपासून आज त्यांचा मनसेपर्यंतचा प्रवास आहे. भविष्यात काय असेल ते कदाचित आपण सांगू शकत नाही, पण ह्या एवढ्या मोठ्या राजकीय वलयामध्ये ते लहानाचे मोठे झालेले आहेत. एक नेता म्हणून ते उदयाला आले आहेत आणि इतकी
कुठलीही गोष्ट बोलताना त्यावरती आपण विचार करून बोलतो का अविचारपणाने बोलतो, हा विचार न करता त्यांनी जे मत इथे व्यक्त केलेलं आहे, म्हणजे ते कुठेतरी मला थोडंसं त्यांचं जे काही बोलणं आहे हे कन्फ्युजिंग थोडंसं वाटलं. एकीकडे ते म्हणतात की महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये ही जी जातीय व्यवस्था आहे किंवा हे जे पद्धत आहे, हे प्रकार हा अनेक वर्षांपासनं कालांतराने चालत आलेला आहे. आणि एकीकडे ते म्हणतात की 1999 पासून जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये हा जातीय तेढ निर्माण झालेला आहे. पुढे ते असंही म्हणतात की हा मी म्हणत नाही की हा आहे म्हणून, म्हणजे त्यांच्यामुळे झाला म्हणून, पण हा वाढला, म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीय तेढ वाढला असं त्यांचं म्हणणं होतं. पण राज ठाकरे इथं हे विसरतायत की शरद पवारांना किंवा राष्ट्रवादीला आपण दोष देण्यापेक्षा जिथून खरं ही जातीय व्यवस्था ही उतरण जिथनं सुरुवात झाली याची, ज्या मनूपासनं, ज्या मनुवादापासनं हे सगळं आलेलं आहे, हे त्याला कुठेतरी एक जबाबदार किंवा त्याच्यामुळे हे होतं हे म्हणायला कुठे विसरतायत का? म्हणजे एक उदाहरण जर द्यायचं झालं, एक विषारी वृक्ष जर आपण धरला, आपण एक विखारी वृक्ष आहे मोठा एक, त्याच्या फांद्या, पानं किंवा ज्या काही त्याच्या इतर जे काही भाग आहेत त्याचे हे कापून ते विषारी झाड संपणार आहे का? त्याचं तुम्ही खोड कापून ते संपणार आहे का? निश्चितच नाही, ते वाढतच राहणार आहे. जर हे विषारी झाड जर तुम्हाला पूर्णतः नष्ट करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या मुळापर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही काय करताय? त्याची पानं काढताय, तुम्ही त्याच्या फांद्या तोडताय. तुम्ही मुळापर्यंत जाण्याची हिंमत असेल तर जावा ना. जिथनं ही जातीय उतरण निर्माण झाली आहे, जिथनं हा भेदाभेद निर्माण झाला आहे, तुम्ही तिथपर्यंत का पोचत नाही? आज स्वतःचा आज्जा जो आहे, जे प्रबोधनकार ठाकरे आहेत, ज्यांनी ह्या विखारी ह्या समाजाची जी व्यवस्था आहे, ही जी जातीयवाद आहे, हा जो बहुजन ब्राह्मणवाद आहे, याच्यावरती ज्या वेळेस ते बोलतात, जे स्पष्ट मत ते व्यक्त करतात, विषमता जी आहे त्याबद्दल ते बोलतात, मानवहित, समाजहित याबाबत जेव्हा ते मत मांडतात, तर तेव्हा ह्या व्यक्तींचं मत काही त्याला किंमत राहत नाही. म्हणजे आज तुम्ही म्हणता की प्रबोधनकार ठाकरे परवडणार नाहीत. परवडणार नाहीत म्हणजे काय? मग आपल्याला कोण परवडणार आहे? पुरंदरे परवडणार आहेत का? तुम्ही ज्या व्यक्तीची एवढी बाजू घेऊन अगदी आपल्या आजोबांच्या विचारांना तुम्ही नाकारत आहात, याचं कारण काय हे जर जनतेला समजलं तर निश्चितच मला असं वाटतं की जे तुमचे विचार आहेत की सर्वसामान्य जनतेला हे राजकारण समजायला हवं, तर ते समजण्यास निश्चित मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर खरंच ही जी विषमता आहे, ही जी जातीय हा तेढ आहे, भेदाभेद आहे, हा जर संपवायचा असेल तर माननीय राजसाहेबांना माझी विनंती आहे, आपण एका पक्षाचे नेतृत्व करता, आपण नेता आहात, एक पक्ष आपल्या हाताशी आहे, असंख्य आपल्याला कार्यकर्ते लाभलेले आहेत, नेते लाभलेले आहेत. तुम्ही हे अशा पत्रकार परिषद घेऊन लोकांना हे सांगण्यापेक्षा तुम्ही जर कृती याच्यामधनं आखली तर निश्चितच संपूर्ण समाज जो आहे हा आपला ऋणी राहील. आपण कुणाचं तरी मत व्यक्त करण्यासाठी, एक बाजू मांडण्यासाठी आपण दुसऱ्या बाजूला वाईट करता, आणि जे इतर राजकीय जे काही पक्ष आहेत किंवा जे नेते आहेत ते वर्षानुवर्ष करत आले, तुम्हीही तेच करताय. त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं किंवा फरक तुम्ही काही करत नाही. तुम्ही म्हणता 1999 पासून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ वाढला, पण मी जर आरोप करायचा झाला तर मी म्हणेल की हा तेढ पिढ्यानपिढ्या जसं तुम्ही म्हणाला तसाच आहे आणि निश्चितच तो राहणार आहे, जोपर्यंत आपण त्याच्यावरती कुठेतरी त्याला एक योग्य आपण मार्ग त्याच्यासाठी, आपण ही विषमता संपण्यासाठी, हा भेदाभेद संपण्यासाठी आपण काढत नाही, तोपर्यंत हा तसाच राहणार आहे. आरोप जर करायचा झाला तर ज्या केंद्रात बसलेली जी भाजप आहे, जे RSS आहे, तुम्ही त्यांच्यावर का आरोप करत नाही? तुम्ही आजसुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये मोदींचं गुणगान गाता. तुम्ही म्हणता मोदी नाही का विकासाच्या नावावरती निवडणूक निवडून आले. अहो राजसाहेब, 2014च्या वेळेला तुम्ही गुजरातला जाऊन गुजरात पॅटर्न तुम्ही बघून आलात, त्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रात येऊन त्यांची स्तुती केली आणि त्या विकासाच्या जोरावरती तुम्ही म्हणता ते निवडून आलेत, पण त्यांच्या विकासाची जी मुळं आहेत खाली, ही जातीयवादाला नाहीत का? आज आपण पाहतोय 7 वर्ष झालेली आहेत, भाजप ही केंद्रामध्ये सत्तेत आहे. काय विकास झाला देशाचा? आणि जर तुम्ही असं म्हणत असताल की विकासाच्या मुद्द्यावरती ते निवडून आलेत आणि जातीय तेढ कुठल्याही पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये दाखवला नाही किंवा निर्माण केलेलं नाही, तर ज्या गुजरात पॅटर्नचे तुम्ही गुणगान गात होता, त्या गुजरातमध्ये ज्या दंगली घडल्या होत्या त्या कुठल्या बेसिसवरती होत्या? त्या जातीयवादावरतीच होत्या. आज तागायत हिंदू राष्ट्र हे जे त्यांचं स्वप्न आहे, एका विशिष्ट जे काही धर्म आहे त्याच्या जोरावरती जर त्यांना भारताला जर एखादं हिंदुत्ववादी राष्ट्र निर्माण व्हावं, ही जर त्यांची अजेंडा त्यांचा असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने म्हणता की ते फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच त्यांनी निवडणूक लढवली? 1990
सालापासून जे आडवाणी आणि ह्या माध्यमातनं त्यांनी जी रथयात्रा काढली होती, राम मंदिराचा त्यांनी विषय तिथे घेतला होता, पण भारतभर त्यांनी जी ही रथयात्रा काढली होती त्या माध्यमातून त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा जातीय तेढच त्यांनी निर्माण केला होता आणि त्यालाच त्यांनी खतपाणी घातलं होतं. हे तुम्ही विसरता का? तुम्हाला फक्त आरोप आता कुठेतरी करायचा आहे, एखादं वक्तव्य तुमच्या जिव्हारी लागलं म्हणून त्या व्यक्तीला जर तुम्हाला टार्गेट करायचं आहे म्हणून तुम्ही हे बोलत असाल तर निश्चितच हे राजकीय भूमिकेला, एखाद्या नेत्याला हे शोभनीय नाही. इथून मागे आपण अनेक राजकारण पाहिलेलं आहेत. तुम्ही म्हणता मला हा वारसाच आहे, अगदी प्रखर जातीयवादाचा असेल किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीने ॲग्रेसिव्हनेस असेल तर तुमच्या कुटुंबातून, घरातूनच तुम्हाला लाभलेला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचीही भाषणं ऐकलेली आहेत, त्यांचंही नेतृत्व आम्ही अनुभवलेलं आहे. तेही अनेक नेत्यांबद्दल असतील हे टीका करायचे, अगदी जहरी भाषेत ते टीका करायचे आणि ती निश्चितच त्यांची जी भाषा होती, ती शैली होती, ती सगळ्यांनी डोक्यावर उचलून घेतली होती. पण कुठल्याही पद्धतीचं जे राजकारण आज महाराष्ट्रात चाललेलं आहे हे बाळासाहेब ठाकरे हयात असताना अशा पद्धतीचं राजकारण कुणीही उत्तराला प्रत्युत्तर देत किंवा अशा पद्धतीने हे जरी होत असेल तरी त्याच्यामध्ये कुठेही जी मानसिकता आपली आहे ही ढळून कुणीही दिली नव्हती. त्याला एक राजकीय भूमिका किंवा एक दृष्टिकोन त्याला तो निश्चितच लाभलेला होता आणि त्या माध्यमातूनच सर्व नेते त्याकडे पाहत होते. पण आजचं जे राजकारण आहे हे कुठेतरी बदलत चाललेलं आहे, हे आपण निश्चितच समजून घेतलं पाहिजे. जर आपण भेदाभेद, जातीयवाद किंवा ह्या अशा गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर राजसाहेब आपला मनसे हा पक्ष हा कुठल्या फाउंडेशनवरती उभा आहे हा सुद्धा विचार करण्याची फार महत्त्वाची भूमिका आहे. आपण उदाहरण देताना त्याच्यामध्ये यूपीतील एक उदाहरण दिलेलं आहे की तिथे त्या हॉटेल मालकांनी पत्रकारांना काही कोण बांधव होते मला कल्पना नाही, त्यांना त्यांची जात विचारली होती. मला सांगा, एक काळ होता महाराष्ट्रामध्ये जेव्हा यूपी आणि बिहारी इकडचे जे लोक होते, जे कामगार इथे आपल्या इथे काम करत होते, हे जे परप्रांतीय म्हणून जे वास्तव्यास महाराष्ट्रामध्ये होते, आज त्या समाजाला किंवा तिथल्या लोकांना जो काही त्रास मनसेच्या माध्यमातून झाला होता हा भेदाभेदाचा प्रकार नाही का? मग अशा माध्यमातून ठीक आहे, आज आपण असं म्हणूयात की तुमच्या विचारांमध्ये सुधारणा झाली असेल, पण सुधारणा होत असताना तुम्ही जर फक्त एक राजकीय भूमिका म्हणून ती मांडताय की समोर आपला फक्त एक शत्रू आहे म्हणून तुम्ही ती भूमिका मांडताय आणि बोलताय की समाजामध्ये पुन्हा एकदा इतर नेत्यांसारखा तेढ तुम्हाला निर्माण करायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून जर तुम्ही ही भूमिका मांडत असाल तर निश्चितच ही भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि ह्या अशा माध्यमातनं लोकांमध्ये कुठल्याही पद्धतीची जागृती निश्चितच होणार नाही, पण लोकांमध्ये संभ्रम निश्चितच आणखीन वाढणार आहे. जाती धर्म द्वेष जो आहे हा सर्वसामान्यांना वाटणं आणि वाटायला लावणं याच्यात फरक आहे हे तुम्ही सांगताय आणि हा जो फरक आहे हा तुम्ही स्वतः समजून न घेता तुम्ही हा तेढ जो आहे, हा द्वेष हे जे आहे राजकीय, हे तुम्ही निश्चितच वाढवत आहात. मी फार लांब जाणार नाही. मागची जी आमदारकीची निवडणूक महाराष्ट्राची झाली होती त्याच्यामध्ये कोथरूडचंच मी सांगेल. मी कर्वेनगरला राहिला आहे, कोथरूड मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे इथे एक मनसेचा उमेदवार इथे तुम्ही दिलेला होतात आणि मनसेच्या उमेदवाराविरोधात भाजपचा उमेदवार इथे होता आणि हे फार अगदी केंद्रीय पातळीवरती हे राजकारण फार मोठ्या प्रमाणात गेलेलं होतं, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मी इथे नावं कुणाचीही घेणार नाही. पण तुमच्या पक्षाचा उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात असताना मनसेच्या उमेदवाराला मदत कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी केली, कुठल्या लोकांनी केली हे तरी आपण एकदा त्यांना विचारा किंवा आपण इथे येऊन चौकशी करा आणि मग आपण नक्की कुणाची बाजू मांडतोय आणि आपण कुणाच्या विरोधात आपण जातोय. जातीयवाद आणि ह्या सगळ्या भेदाभेद हे कोण निर्माण करते हे एकदा थोडंसं ग्राउंड लेवलला येऊन तुम्ही चौकशी करा, पहा, म्हणजे मग तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या माध्यमातनं जे आपण जर राजकीय पाहिलं, आपण जर महाराष्ट्राचंच नाही भारताचंच आपण पाहिलं तर ही जी कम्युनल जो काही अजेंडा असतो हा प्रत्येक पक्षाच्या बेसिसवरती त्यांच्या फाउंडेशनमध्येच तो असतो. कारण एक वोट बँक असते ठराविक एका समाजाची, विशिष्ट एका घटकाची आणि त्यानुसार सगळेच पक्ष चालत असतात. अगदी त्याला तुमचा मनसेसुद्धा अपवाद नसणार आहे हे तुम्हालाही माहीत आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या अंगावरती आपण चिखल फेकताना त्यातला अर्धा आपल्या अंगावर उडत नाही ना, ही काळजी आपण निश्चितच त्या माध्यमातून घेणं अपेक्षित आहे. देशाने स्वातंत्र्याच्या 74 वर्षामध्ये देशाने काय कमवलं आणि काय गमवलं हा त्याच्यामध्ये एक विषय तुम्ही सांगितलात की तो घेतला होता.
माझा एकच प्रश्न आहे, आपण आरोप फक्त इतरांवरती करत असतो, पण ह्या 74 वर्षाच्या काळामध्ये अनेक वर्ष आपण स्वतः राजकारण आणि समाजकारणात आहात. ह्या देशाच्या प्रगतीसाठी, चांगल्या परिवर्तनासाठी आपण स्वतः किती सहभागी झालात, आपण किती हातभार त्याला लावला, हा सुद्धा जो काही हिशोब आहे, हा सुद्धा आपण जर समाजासमोर, जनतेसमोर जर आपण आपल्याला मांडता आला, तो निश्चितच तो एक वेगळा एखाद्या नेत्याकडून, एखाद्या पक्षाकडून उपक्रम होईल. आणि त्याची कदाचित जनतेला गरज आहे समजणं की एखाद्या नेत्याने किंवा एखाद्या पक्षाने ह्या स्वातंत्र्याच्या 74 वर्षामध्ये खरंच वैचारिक जो बदल अपेक्षित आहे तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी किती हातभार लावलेला आहे. आणि हा इतरांनी लावला नाही हे आम्हाला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा हातभार किती आहे हाही जनतेला समजणं फार गरजेचं आहे. फक्त बोलायचं, तोंडाची वाफ आपण फक्त दवडायची आणि पुन्हा एकदा संभ्रम समाजामध्ये निर्माण करायचा, एवढ्यापुरतं फक्त कुठलंही वक्तव्य नसावं एखाद्या नेत्याचं. त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत आणि आपण काय करतोय हे समाजाला सांगणं, त्या अनुषंगाने बोलणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण आणखीन एक मुद्दा इथे मांडला होता की शरद पवारांना जी मुलाखत आपण त्यांची घेतली होती त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना म्हणे प्रश्न विचारला होतात की तुमचा पक्ष तुम्हाला कोणत्या विचारांवरती चालवायचा आहे. तर शरद पवारांनी शिवरायांच्या विचारांवरती चालवायचं आहे असं सांगितलं होतं. मग तुम्ही त्यांना म्हणालात की फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता, शिवरायांचं तुम्ही नाव घेत नाही. पण मला इथे तुम्हाला एक सांगायचं आहे राजसाहेब की तुम्हाला आंबेडकर जर समजले तर निश्चितच तुम्हाला शाहू महाराज समजतील. शाहू महाराज जर तुम्हाला समजले तर निश्चितच महात्मा फुले तुम्हाला समजणार आहे. आणि महात्मा फुले जर तुम्हाला समजले तर शिवराय समजायला तुम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून महाराष्ट्राच्या ह्या भूमीमध्ये फक्त हे तीनच नाहीत तर असंख्य विचारवंत जन्माला आले आहेत आणि आणखीनही येत आहेत आणि येत राहतील. आणि ह्या विचारांची जी काही एक सांगड आहे ह्या तीन नावांनी ती घातली होती, म्हणून हे तीन नावं प्रमुख आहेत. पण यांचे विचार जे आहेत हे बुद्धांपासून शिवरायांपर्यंत, अगदी तुकाराम महाराजांपासून आज तागायत जे विचारवंत आहेत, त्याच्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील होऊन गेले आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, या सगळ्यांच्या विचारांची त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि ह्या विचारानेच हा महाराष्ट्र निश्चितच चाललेला आहे. तुमचे विचार कुठे चाललेले आहेत हे तपासण्याची निश्चितच आज वेळ आणि गरज आलेली आहे. कारण तुमचं जे इंजिन आहे हे कुठेतरी हळू चालत होतं हे माहिती आहे, पण ते आज इतकं डगमगतंय की ते अगदी त्याची जो त्याचा रूळ जे आहे ते सोडून कुठेतरी आपल्याला ते चाललेलं दिसते. त्याच्यामुळे हे थोडंसं जागेवर आणणं निश्चितच अपेक्षित आहे. कुठलाही नेता इथे असला तर त्याच्या बोलण्याने परिणाम जो आहे हा इतर समाजावरती होत असतो. कालच आपण पाहिलं की राणेंचा जो मुद्दा झाला, त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय जी परिस्थिती झाली होती. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कुठल्याही नेत्याने वक्तव्य करताना आपण त्याआधी निश्चितच आपण विचार करणं अपेक्षित आहे. कारण त्यावरती समाजाची जी जडणघडण असते किंवा समाजामध्ये ज्या पद्धतीचं एक वातावरण असतं हे त्याच्यानेच, त्या अनुषंगानेच निर्माण होत असतं. आणि म्हणून जरी राजकारणाचा अजेंडा असेल, राजकीयांचा अजेंडा असेल की जातीय तेढ निर्माण करून, एक कम्युनल रायट्स निर्माण करून, कम्युनल विषयाच्या माध्यमातून वोट बँक सांभाळायची असेल तर तो विषय निश्चितच सर्व जनतेला माहिती आहे. तो आपण समोर आणलात पुन्हा एकदा, याबद्दल तर मी खरंच मनापासून आपली आभारी आहे. पण ह्या आपल्या बोलण्यातनं एक इथे निश्चितच जाणवलं, जे विषय आपण मांडत होतात त्यात चूक आहे मी असं अजिबात म्हणणार नाही, पण हे विषय आपण नक्की कुणासाठी बोलत होतात. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीनी, शरद पवारांनी, इतर महाविकास आघाडी पक्षांनी नेत्यांचं नाव घेऊन जरी हे बोलत असलाल तरी जे विषय तुम्ही सगळे मांडत होतात, आज ज्यांची पाठीराखण तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय त्या भाजप आणि RSSच्या बद्दल आपण बोलत आहात का? कारण जे काही आपण मांडणी केली आहे हे सगळे गुण आणि सगळी जी काही पद्धत आहे ही निश्चितच त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि हे आज नाही, तुम्ही म्हणतात तसं याला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि हेच त्याच्यातनं आपल्याला दिसते. तुम्ही पुरंदरेंची बाजू घेऊन तुम्ही पुरंदरेंबद्दल बोललात. तुम्ही असंही बोलल्याच्या ओघात म्हणालात की मी परवाच काही मुलांना मी म्हटलं की कोण जेम्स लेन. मान्य आहे, जेम्स लेन ह्या नावाला आम्हालाही कुठेही वरती आणायचं नाही, कारण जे काही त्यांनी त्याच्या पुस्तकातनं त्यांनी जे मांडलं होतं ते निश्चितच संपूर्ण भारतालाच एक अपमानास्पद ती बाब होती. पण आपण हे विसरता का की त्या जेम्स लेनला, तो जरी आला गेला, त्यांनी इथे वाद पेटवले आणि तो निघून गेला, तर त्याच्या मागे त्याला हा भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे कोण होते? त्याच्यामध्ये पुरंदरेंचं हे नाव प्रमुख नाही का? आणि जर हे पुरंदरेंनी केलं नसेल तर ही स्पष्टता का आजपर्यंत करण्यात आली नाही? तुम्ही नाव न घेता प्रवीणदादा गायकवाड यांच्याविषयीही बोललात. तुम्ही तिथं तेही सांगितलं की 50 साली हे पुस्तक आलेलं आहे, एवढे वर्ष काय झोपले होतात का किंवा तुम्हाला माहीत नव्हतं का?
मला सांगा 1950 साली प्रवीणदादांचं वय काय होतं? प्रवीणदादांचा जन्म झाला होता का? हे खरं तर आपण तपासून बघितलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. आणि फक्त त्यांचाच विषय असा नाही आहे, इतर जरी आपण कुणाचा विषय घेतला, आपण पाहिलं स्वातंत्र्यापूर्वी बहुजन समाजाची परिस्थिती अवस्था काय होती, स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने ती बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सगळ्या समाजसुधारकांच्या माध्यमातून ती सुधारली. इथे बहुजन समाजाला लिहिण्या वाचण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. मग त्यांना हा विषय कशा पद्धतीने समजणार होता हे तुम्ही अपेक्षित आहे का तुम्हाला? तुम्ही इतिहासाचा थोडाफार अभ्यास तुम्ही निश्चितच केला असेल. मग ह्या अनुषंगाने तुम्ही हा विषय तुम्ही कधी तपासून पाहिला नाही का? ज्या वेळेला आज माझ्या हातात जर ते पुस्तक आलं, मी जर वाचलं, तर ते मला आजच कळणार आहे. 1950 साली मी नव्हते ते पाहायला. मग हे वाचन व्हायला, त्याच्यावरती विचार आपले मांडायला, खरा इतिहास आहे हा समजून घ्यायला हा कालावधी जाणार आहे. हे आज वाचलं आणि उद्या बोललो अशातला भाग हा नसतो. पुरंदरेंची 100ही निश्चितच त्यांनी ओलांडली आहे, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आहे. आज फार कमी लोक आहेत की जे एवढ्या वयापर्यंत जगतात. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राला जे शिवराय आहेत किंवा देशाला आणि जगाला हे शिवराय आहेत, हे जर तुम्ही म्हणत असाल की पुरंदरेंमुळे समजले, तर हे निश्चितच चुकीचं आहे. आम्ही समजतो की महाराष्ट्रालाच नाही तर जगाला संपूर्ण पुन्हा एकदा शिवरायांचं दर्शन झालं हे महात्मा फुलेंच्या मांडणीमधून. आणि त्यांच्या जे काही पवाडे त्यांनी शिवरायांच्या बाबतीत लिहिले, जो इतिहास त्यांनी पुन्हा एकदा सत्य इतिहास मी म्हणेल जो त्यांनी मांडला होता, त्या माध्यमातून आपल्याला निश्चितच शिवराय समजले आहेत. त्याच्यामुळे विनाकारण नको त्या व्यक्तींना कुठेतरी एक सन्माननीय स्थानावरती नेऊन ठेवायचं आणि त्या एका व्यक्तीवरनं पुन्हा एकदा आपले जे आराध्य दैवत आहेत त्यांच्या बाबतीत झालेला जो अपमानास्पद ज्या बाबी आहेत ह्या जर तुम्ही चव्हाट्यावर आणणार असताल, तर निश्चितच महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं राजकारण संपूर्ण आणि समाजकारण याने ढवळून निघणार आहे. समाजामध्ये याचा एक विपरीत परिणाम याचा निश्चितच होणार आहे. आणि जातीयवाद निर्माण करणारे किंवा तेढ निर्माण करणारे सगळ्या जातींमध्ये आम्ही निश्चितच नाही आहोत. तुम्ही तिथे ब्राह्मण हा सुद्धा तुम्ही विषय काढलात, मराठा समाजाचा तुम्ही तिथे विषय काढलात, मराठा आरक्षणाचा तुम्ही तिथे विषय काढलात. आपण स्वतः ह्या भूमिकेमध्ये किती रास्त आपण आपलं 100% दिलं आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये निश्चित आपलं योगदान काय आहे हेही आपण सांगावं. तुम्ही म्हणालात की मराठा क्रांती मोर्चा हे कशामुळे उभे राहिले आणि कशामुळे चालतात. निश्चित मलाही आवडेल हे समजायला आणि ऐकायला की कुठे हे सुरू झाले आणि कुठे हे चाललेले आहेत आणि याच्या मागे कोण आहेत ते जर पुराव्यासहित जर आपल्याला मांडता आलं तर निश्चितच संपूर्ण समाज आपला आभारी राहील. ह्या माध्यमातून आपण फक्त काहीतरी बोलतो, समाजामध्ये एक काहीतरी आपण एक गुगली टाकल्यासारखं आपण काहीतरी चघळायला एक विषय लोकांसमोर देतो आणि आपण बाजूला होतो. हे असं न करता जर त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य असेल तर तुम्ही ते निश्चित मांडावं अशी मी आपल्याला विनंती करते. ह्या माध्यमातून जर सत्य आपण मांडू शकलात तर तेव्हा खरंच ह्या विषयाला आपण असं म्हणूयात की समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे किंवा लोकांना समजलं पाहिजे सर्वसामान्य जनतेला राजकारण काय आहे, राजकीय पक्ष आणि नेते काय करतात हे भूमिका त्यांची जर समजावी अशी अपेक्षा असेल तर निश्चितच आपण जे काही विषय मांडले आहेत त्याचं सातत्य आणि सत्य त्यामध्ये काय आहे हे तुमच्याकडनं मांडणं निश्चितच यामध्ये अपेक्षित आहे. एक मुद्दा याचा जो आहे जो प्रबोधनकार ठाकरेंबाबत आपण बोलला होतात, म्हणजे तुम्ही त्या पत्रकार बांधवाला तुम्ही म्हणालात की सारखं काय प्रबोधनकार ठाकरे तुम्ही मध्ये आणताय. आज एक अशी भूमिका असते की एखादी व्यक्ती समाजामध्ये जी मी सांगितलं तसं विषमता जी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा मानवहित समाजहित हे जोपासण्यासाठी ही दरी जी निर्माण झालेली आहे ही ती कमी करण्यासाठी जर आपल्या साहित्याच्या माध्यमातून जर समाजापर्यंत काही पोचवत असेल तर ती व्यक्ती आज तुमच्या दृष्टिकोनातनं ते तुमचे आजोबा का असेनात हे नकोशा आहेत का? म्हणजे हे नक्की कुणाला नको आहेत? ज्यांची पाठराखण तुम्ही करत आहात किंवा जे तुमच्या मागे आहेत, जे तुम्हाला तुमचे बोलवते धनी जे आहेत हे त्यांना ते नको आहेत का? कारण स्पष्टपणे प्रबोधनकार ठाकरे जे आहेत यांचं जे साहित्य आहे, यांनी जे काही लिखाण त्यांनी केलेलं आहे, जे प्रबोधन त्यांनी मांडलेलं आहे हे निश्चितच बहुजन समाजासाठी जागृती निर्माण करणारं आहे. समाजामध्ये जे वर्चस्ववाद, जो वर्णवाद आहे हा कुठेतरी मिटवण्यासाठी आहे. जो दैववाद ज्या माध्यमातून बहुजन समाजावरती अन्याय अत्याचार होत आलेले आहेत, जे मानसिकतेवरती त्यांचा जो पगडा हा सगळा आहे हे त्या विरोधात त्यांचं साहित्य आहे. आणि हे खटकणारं आहे का?
म्हणजे हे असं असेल तर किमान तुम्ही ते स्पष्ट तरी करावं. तुम्ही म्हणाला होतात की जेव्हा मी पुरंदरेंना भेटायला जातो तेव्हा ते ब्राह्मण आहेत म्हणून भेटायला जात नाही, आणि शरद पवार हे त्यांना भेटायला जाताना ते मराठा आहेत म्हणून मी भेटायला जात नाही. खरं तर हा मुद्दा इथे तुम्ही का उपस्थित केलात हे मला तरी समजलं नाही. ते जर तुम्ही थोडंसं उलगडून सांगितलं तर तेही फार समजायला बरं होईल. कारण हा मुद्दा नेहमीच मी सांगत असते की जातीयवाद निर्माण करणारे जेव्हा रोष आणि आरोप आमच्यावर ठेवला जातो, ज्यावेळेस ही उतरंड जातीयवादाची निर्माण झाली होती त्यावेळेस त्याच्यावरती तुम्ही बोलत नाही. कारण जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की ही जी मुळं आहेत ही नष्ट करणं अपेक्षित आहे, पण तुमच्याकडून ते अपेक्षित नाही. कारण ह्या मुळांनी तुम्हालाच जखडलेलं आहे, हे सत्य आहे. आणि ह्या माध्यमातनं तुम्ही तिथे घाला करण्यापेक्षा तुम्ही त्याची फक्त त्या विखारी जो वृक्ष मी म्हटलं होतं त्याची फक्त तुम्ही पानं आणि त्याच्या तुम्ही फांद्याच तुम्ही तोडत आहात. तुम्ही मुळापर्यंत येऊ देत नाही आणि येणार नाही याची जाणीव देखील निश्चितच आम्हाला आहे. तुम्ही निवडणुकांचं एक जे सांगितलं की आजही 74 वर्ष स्वातंत्र्याला होऊन देखील आपण पाणी, रस्ता, शिक्षण, नोकरी ह्या सगळ्या विषयांवरती निवडणुका होत असतात. तर हे बदलायला हवं, निश्चितच हे बदलायला हवं. पण ह्या कुठेतरी मानवाच्या प्रमुख महत्त्वाच्या गरजा आहेत आणि त्या किमान जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत त्या बदलणार नाहीत. त्याच्यात वाढ निश्चितच होईल. त्याच्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांच्या ज्या अडचणी आहेत किंवा लोकांना ज्या आवश्यकता त्यांची जी आहे त्याच्यासाठीच निश्चित निवडणुका होत राहणार आहेत. आपण ती फक्त कशी त्याच्यामध्ये प्रगल्भता आणखीन आपण आणू शकू हा फक्त एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे विनाकारण विषयाला फाटे देऊन कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, विषमता पसरवण्याचं हे कार्य आपण निश्चितच करू नये. आपण कितीही कट्टरतावादी असलात तरी कट्टरतावाद हा समाजासाठी हितकारक नसतो, कोणत्याही पद्धतीचा असला तरी. आणि कट्टरतावाद जर ठेवायचाच असेल तर तो मानवहिताप्रती, समाजहिताप्रती निश्चितच असावा. आणि हाच संदेश आपल्या संपूर्ण महामानवांनी दिलेला आहे. आणि जे काही बदल आपण आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये आणि संपूर्णच एकंदरीत त्याच्यामध्ये आपण करून घेतलेले आहे, जिथे तुम्ही शिवरायांचा विचार तुम्ही त्या माध्यमातून येतो असं तुम्ही म्हणता, तर जर खऱ्या अर्थाने शिवरायांचे विचार जर त्या आपल्या पक्षाच्या, आपल्या विचारांच्या माध्यमातून आले तर मला असं वाटतं की तेच समाज हितासाठी आणि जनतेसाठी फार महत्त्वाचं आणि गरजेचं राहील. आणि हेच आपल्याकडनं निश्चित अपेक्षित आहे. आणि आज हा विषय घेऊन मी इथेच थांबते. आपणा सर्वांना जय भारत.